नाश्त्यामध्ये पोळीचा चिवडा आणि दही घ्या. यांचं फेवरेट आहे ना. एनी टाइम केव्हा पण पोळ्या वाचलेल्या असल्या की आपण चिवडा बनवतो आणि मस्त खातो. दोघं जण पण आम्ही, आमचं फेवरेट आहे. माझं तर लग्नाच्या आधीपासूनच आणि यांचं पण लग्नाच्या आधीपासून. दोघे जण आम्ही सोबत भेटलो की आम्ही पोळ्या कधीच वाया जाऊ देत नाही. पोळीचा चिवडा बनवतो, वाया पण नाही जाऊ आणि मस्त खातो. हा ठीक आहे, ठीक आहे. भरपूर झालं. घ्या, तुम्ही ब्रेकफास्ट करून घ्या. नंतर करते. भिजू घालते ना हे यांच्यासाठी. हे घ्या. हो मी घेते ना. आणि माझं पण राहिलेलं आहे ना सर्व खायचं. माहीला दिलं होतं सकाळी. माही स्वतः खाऊन घेत जाते बरोबर, तिला द्यायची गरज नाही पडत. आणि हो आपल्याला डिंकाचे लड्डू पण बनवायला लागतात कारण थंडी पडलेली आहे आता. लवकरच बनवू. यावेळेला डिंकाचे लड्डू चांगले राहतात खाणं. माझा आवाज बसल्यासारखा वाटत आहे. वाटत आहे ना. चहा घ्या. इकडले जे वाल आहे हो हो त्याला जास्त टिपट्टे आहेत का? नाही जास्त नाहीये, कमी आहेत. कमी म्हणजे मधागी जात आहेत का काही? हो दोन साईडला आहेत ना 2-3. नाही नाही, जो जॉईंट येते का नाही त्याच्यावर मला का ठरवला होता. हा हा हा. पण मधात काही देणार आहे का? मधात आपण साईडला क्रॉस मध्ये देऊ. हो का? हा. ऍक्च्युली मला बाहेर जायचं आहे, रेडी होतच होती तर मला लिपस्टिक्स आठवल्या की मी लिपस्टिक लावत आहे. तर मला वाटलं की तुमच्यासोबत पण शेअर करावे कारण आताचे जे लिपस्टिक्स आपण वापरतो ना, जास्तीत जास्त लिपस्टिक्स ड्राय लिप्स करतात. आणि आताचा सीझन असा आहे हिवाळ्याचा, त्या सीझन मध्ये आपल्याला असे लिपस्टिक्स पाहिजे असतात की जे मॅटर लुक देतीलच पण आपल्या लिप्सला मॉइश्चराइज ठेवतील, आपल्या लिप्सला हायड्रेटेड ठेवतील. तर असेच लिपस्टिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते लिपस्टिक्स आहेत मामाअर्थचे लिपस्टिक्स. हे लिपस्टिक्स आहेत ते. तर मामाअर्थचे सॉफ्ट मॅट लॉंग स्टे लिपस्टिक्स विथ जोजोबा ऑइल अँड व्हिटॅमिन ई. तर याच्यामध्ये जोजोबा ऑइल पण आहे आणि व्हिटॅमिन ई पण आहे. दोन्हीही गोष्टी आपल्या लिप्सला मॉइश्चराइज ठेवण्यात किंवा हायड्रेटेड ठेवण्यात हेल्प करणार. आणि आपले लिप्स चॅप होतील नाही, म्हणजे ड्राय होतील नाही किंवा मग ते साल वगैरे निघतात ना तसे निघतील नाही. आणि छानपैकी मॉइश्चराइज राहतील आपले लिप्स. आणि हो 12 तासापर्यंत हे लॉंग स्टे देतात, म्हणजे 12 तासापर्यंत आपल्या लिप्सवर राहतात हे लिपस्टिक्स. तसे पण तुम्हाला माहिती आहे मामाअर्थचे प्रोडक्ट्स हे केमिकल फ्री असतात, म्हणजे याच्यामध्ये कोणतेच हार्मफुल केमिकल्स नसतात ज्यामुळे आपले लिप्स वगैरे खराब होतील. आपले लिप्स काळे नाही पडतील यांनी, आपले लिप्स मॉइश्चराइज राहतील, आपले लिप्स खराब नाही होतील. आणि या सीझनमध्ये हे जे लिपस्टिक्स आहेत हे बेस्ट आहेत. तर म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मामाअर्थ हे इंडियन ब्रँड आहे, प्लास्टिक पॉझिटिव्ह ब्रँड आहे. जितकं प्लास्टिक हे यूज करतात त्यापेक्षा जास्त प्लास्टिक रिसायकल करतात आणि झाडं पण लावतात. आणि हो मामाचं जे इनिशिएटिव्ह आहे ना ते आहे 2025 पर्यंत 1 मिलियन ट्रीज प्लांट करण्याचा. त्याचा सुद्धा तुम्ही पार्ट बनू शकता. जर तुम्ही कोणतं पण यांचं प्रोडक्ट परचेस करत असाल ना तर ते तुम्हाला वेबसाईट सोबत लिंक करतील आणि तुमच्या नावाने ट्री प्लांट करतील आणि त्याचं एक्झॅक्ट लोकेशन आणि तुम्हाला फोटो सेंड करतील. आणि हो मामाचं एक ऍप सुद्धा आहे, त्याला सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचा लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार. एवढं चांगलं ब्रँडचे आपण लिपस्टिक वापरत आहोत, आणखी काय पाहिजे. तर खूप छान छान शेड्स आहेत. माझ्याजवळ 9 शेड्स आहेत याचे. तर हे शेड्स आहेत माझ्याकडे, याचे 9 शेड्स सर्व तुमच्यासोबत शेअर करते. आणि हे मामाअर्थचं एक काजळ सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते जे मला खूप जास्त आवडलेलं आहे. मागच्या वेळेला सुद्धा ते काजळ मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं, यावेळेला सुद्धा शेअर करते. तर हे आहे मामाअर्थचं काजळ जे आहे लॉंग स्टे काजळ. आणि हे काजळ सुद्धा इतकं जास्त लॉंग लास्टिंग आहे आणि इतकं जास्त इंटेन्स ब्लॅक आहे ना, चारकोल ब्लॅक लॉंग स्टे काजळ आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि केमोमाइल एक्स्ट्रॅक्ट आहेत. त्यामुळे काय होते की तुमचे आईज चांगले ठेवण्यात मदत करते आणि तुमच्या आईजला एकदम पॉपअप लुक देते, म्हणजे एकदम छान असं मोठे मोठे तुमचे आईज दिसतात ह्या काजळने. खूप सुंदर आहे हे काजळ. मेन म्हणजे 11 तासापर्यंत स्टे देते आणि त्यात म्हणजे स्मच फ्री आहे, मेडसेफ सर्टिफाईड आहे. तुम्हाला जर काजळ पसरण्याचा प्रॉब्लेम असेल तुमच्या डोळ्याचा किंवा वॉटरी आईज असतील तुमचे तर तुम्हाला हे काजळ वापरायला पाहिजे. हे काजळ बिलकुलच स्मज होणार नाही आणि एकदा लावलं ना त्याच्यानंतर थोडा वेळ आपल्याला सेट व्हायला द्यावा लागतो, नंतर बिलकुल स्मज होत नाही. तर याचा जो पे ऑफ आहे तो दाखवते मी तुम्हाला. बघा किती छान आणि किती ब्लॅक आहे. तर मी अप्लाय करून सुद्धा दाखवते तुम्हाला.
आता बाहेर जातच आहे, रेडी झालेलीच आहे, तर म्हटलं चला आता काजळ सुद्धा लावते आणि लिपस्टिक सुद्धा तुम्हाला लावून दाखवते. तर बघा तुम्ही किती लवकर आणि किती याच्यामध्ये चेंज आलेला आहे डोळ्यामध्ये. अशा प्रकारे लावते म्हणजे वरच्या पापण्यांना सुद्धा लागते आणि खूप सुंदर आहे काजळ. डेफिनेटली तुम्ही परचेस करू शकता. क्वांटिटी सुद्धा खूप चांगली दिलेली आहे. 0.35 ग्रॅम आहे याच्यामध्ये क्वांटिटी. आणि हो, आता जे मी रिसेंटली अप्लाय केलेलं आहे ना, हा एक शेड नाही आहे, हे 2 शेड आहे. हे जे 2 शेड आहेत ना ते अप्लाय केलेले आहेत मी. एक आहे ग्रेप वाईन 03 आणि 04 बेरी न्यूड. हे 2 शेड मिळून हा जो शेड आहे तो बनलेला आहे आणि किती सुंदर दिसत आहे. असेच मी 2-3 शेड कधी कधी काय होतं की एक शेड लावायची इच्छा नाही होत आणि परफेक्ट मॅच पण होत नाही. तर एकदम असं फ्रेश लुक देण्यासाठी चेहऱ्याला तर असे मी 1-2 शेड असे लावते आणि ते एकदम असे मिक्स करते आणि छानपैकी अप्लाय करते. तर मस्त आपला वेगळा एक शेड बनून जातो आणि खूप सुंदर दिसतो तो शेड. आता जसं की हे 2 शेड मिळून मी हा शेड बनवलेला आहे. खूप सुंदर दिसत आहे आणि एकदम चेहऱ्याला एकदम उठावदार दाखवत आहे आणि मेन म्हणजे मॅट दिसत आहे. पण तुमच्या लिप्सला बिलकुल पण मॅट वाटणार नाही, एकदम कम्फर्टेबल वाटतील आणि पूर्ण दिवस तुम्ही लावून राहू शकता. तर हे शेड आहे. चला मग मी एक एक करून तुम्हाला दाखवते की सर्व शेड्स कसे आहेत. तुम्ही ऑइली वगैरे मध्ये खात नसाल ना तर खूप जास्त लॉंग स्टे करणार आहेत हे. जर तुम्ही हे प्रोडक्ट यांच्या वेबसाईटवरून किंवा मग यांच्या ॲपवरून परचेस करत असाल ना तर माझा कुपन कोड यूज करायला विसरू नका, MVQ2023. त्याने तुम्हाला एक्स्ट्रा 20% ऑफ मिळणार आहे. आणि यांचे प्रोडक्ट्स इझिली अवेलेबल आहेत मामाच्या स्वतःच्या वेबसाईटवर, ॲमेझॉनवर, नायकावर, पर्पलवर, फ्लिपकार्टवर आणि तुमच्या नियर बाय स्टोअर्सवर सुद्धा अवेलेबल आहे आणि यांच्या ॲपवर सुद्धा अवेलेबल आहे. कुठून पण तुम्ही परचेस करू शकता. सर्वांच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला तर आता सर्व लिपस्टिक्स मी तुम्हाला अप्लाय करून दाखवते की माझ्या लिप्सवर हे लिपस्टिक्स कसे दिसतात. 01 हा मोचा ब्राऊन, ह्याला बघू आपण कसं दिसतो हा कलर. तर पॅकेजिंग सुद्धा बघू शकता, ट्रॅव्हल फ्रेंडली आहे आणि खूप छान आहे. बघा किती सुंदर आहे. ब्राऊन शेड आहे आणि खूप सुंदर आहे. तुम्हाला तुमची मीडियम स्किन टोन असो किंवा तुमचं फेअर स्किन टोन असो किंवा तुमची डार्क स्किन टोन असो, छान दिसणार आहे तुमच्या लिप्सवर आणि तुम्ही बघू शकता आता की किती सुंदर दिसत आहे. नंतर आहे 02 नंबर मलबरी पिंक. हा बघूया आपण कसा दिसतो. तर खूपच सुंदर. आणि एक स्वाईपमध्येच किती छान लागत आहे हे बघू शकता तुम्ही. नंतर आहे 03 ग्रेप वाईन. वाव, खूपच सुंदर. ज्यांना असे शेड अप्लाय करायला आवडतात ना, डार्क शेड, त्यांना खूप छान वाटणार हा पण शेड. नंतरचा जो शेड आहे तो आहे 04 बेरी न्यूड. हा पण खूप छान शेड आहे. तुम्हाला लाईट शेड जर लावायला आवडत असतील ना तर डेफिनेटली तुम्हाला हा शेड आवडेल. आणि फेअर स्किन टोनवाल्यांवर तर खूपच सुंदर दिसणार. मीडियम टू फेअर स्किन टोनवाल्यांसाठी आहे. डार्क स्किन टोनवाल्यांसाठी थोडा वॉशआउट करू शकतो हा शेड. नंतर हा आहे 05 उडी रोज. हा पण खूप छान शेड आहे. हा पण खूप छान शेड आहे, उडी रोज, मस्त आहे. नंतरचा जो शेड आहे तो आहे पेटल पिंक 06. फुलांच्या ज्या पाकळ्या असतात ना गुलाबाच्या, बस त्याचाच कलर आहे सेम, पेटल पिंक. खूपच सुंदर. नंतरचा जो शेड आहे ना तो आहे 07 रुबी रेड. वाव, हा तर खूपच सुंदर शेड आहे रुबी रेड. मला खूप जास्त आवडला. तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता. नंतरचा जो शेड आहे 08 रेड दहालिया. हा पण खूप छान आहे, ऑरेंज रेड आहे हा.
वाव, हा पण खूप सुंदर आहे. नंतरचा जो शेड आहे तो आहे 09 हनी ब्लश. फेअर टू मीडियम स्किन टोनसाठी खूप चांगला आहे. डार्क स्किन टोनवाल्यांना थोडा वॉशआउट करू शकतो, पण फेअर टू मीडियम स्किन टोनवाले घेऊ शकतात. मेकअपवर तर खूपच सुंदर दिसणार आहे. खूप छान आहे, मस्त आहे. सर्वच शेड खूपच जास्त छान आहेत आणि जर परचेस करायचं असेल तर लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. लिंकवर क्लिक करून तुम्ही परचेस करू शकता. आणि सोबत माझा कुपन कोड अप्लाय करायला विसरू नका, MVK2023. त्याने तुम्हाला एक्स्ट्रा 20% ऑफ मिळणार आहे मामाच्या स्वतःच्या वेबसाईटवर किंवा ॲप. आम्ही चाललो आहोत आता शॉपमध्ये, नाही फर्निचरच्या तिथे. ॲक्च्युली ते मायका वगैरे सिलेक्ट करायचं आहे म्हणून तर तिथे जातो. तिथे बघू आता काय काय नवीन मटेरियल आलेलं आहे. मागच्या वेळेला आता 2 वर्ष झालेले आहेत आपल्या रिनोव्हेशनसाठी, तर 2 वर्षात भरपूर काही चेंजेस झाले असतील, म्हणजे भरपूर नवीन असे मटेरियल आले असतील. तर बघूया, चांगलं वाटतं मला नेहमी असं नवीन मटेरियल बघायला. इंटिरियरमध्ये तसा पण मला इंटरेस्ट आहेच, तर तो इंटरेस्ट आपण आपल्या घरीच पूर्ण करतो. तर अद्विक झोपलेला होता ऍक्च्युली. अद्विक झोपेतून उठला आणि तसंच आम्ही त्याला घेऊन आलो. आज त्याला उलटी पण झाली होती मगाशी. जेवण वगैरे केलं, जेवण झाल्यानंतर त्याला गोळ्या द्यायच्या राहिल्या होत्या, त्याच्यानंतर त्याला उलटी झाली, मग तो झोपला होता. आता उठला तर तसंच आम्ही त्याला घेऊन आलो. त्याचे डोळे पण सुजलेले. झोपला होता तू? हो, रात्री त्याला चढली होती एक वेळ ताप, मग मी त्याला दिली होती औषध. नंतर मग त्याला बरं वाटलं थोडं. त्याची छाती पूर्ण ही झालेली आहे, कफ भरलेला आहे पूर्ण छाती त्याच्या. आज त्याला शेकून काढावं लागेल पूर्ण मस्त व्यवस्थित, त्याची छाती वगैरे शेकायला लागेल. ती जी हॉट बॅग आहे ना ती दिसत नाहीये आता. जे हे सर्व तिकडचं बेडरूमचं सामान आम्ही तिकडे शिफ्ट केलं ना वर, त्याच्यामध्ये कुठे गेलेली आहे ती हॉट बॅग ती कळतच नाहीये, दिसत नाहीये. म्हणून आता ते ताव्यावर कापड ठेवून असं व्यवस्थित शेकून काढायला लागेल त्याचं छाती वगैरे बॉडीला, तर बरं वाटेल त्याला. चला मग आता तिथे जाऊ. तिथे गेल्यानंतर बघते काय आहे, म्हणजे कसे मटेरियल आहेत, काय आहे तुम्हाला पण दाखवते. जर तुमच्याकडे पण रिनोव्हेशन करायचं असेल, फर्निचर वगैरेचं काम सुरू असेल किंवा करणार असाल तुम्ही, तर तुम्हाला पण आयडिया येऊन जाणार. आणि मला तर बघायचंच आहे जे जे मी बघितलेलं आहे, जे जे मी डिझाईन दिलेली आहे त्यासाठी. चला मग आपण जाऊया आता. पोहोचलो आपण आता. मार्बल लुक मध्ये नाही का? याच्यामध्ये दिसत नाही एवढं मार्बल लुक मध्ये. हे कसे सरळ सरळ. हां, हे अशा टाईप मध्ये. हां चालेल. अटॅच झाले त्यामुळे तुमच्याकडे याचे सॅम्पल आहे का? नाही, सॅम्पल नाही. सॅम्पल मग कोणते कोणते आहेत? याची सॅम्पल जर बघायला मिळालं असतं ना. सॅम्पल आपल्याकडे याच्यामध्ये फक्त 2 सॅम्पल आहेत. ते आपल्याला व्हाईट पाहिजे आहे. व्हाईट मग याच्यामध्ये चूज करावं लागेल आपल्याला PDF फाईल. हां, सपोज हे याचं जर सॅम्पल बघायला मिळालं. सॅम्पल का नाही पॅनलिंगसाठी तर ते थोडी साईज मोठी घेतात ना. ते हायलायटर याच्यामध्ये 8x2 साईज आहे. 50 त्याची तीच आहे, 8x4 नंतर. आणि हे 8x4 आहे. हां, ही जी येते ही याला मागून काय म्हणजे एक आणखी येते ती पूर्ण फोल्डेबल.
फोल्डेबल जे तुम्ही म्हणता ना ते PVC सीट्स आहे. त्याची लाईट नाही करणार ते होत नाही. हे इथं बघा त्या PVC सीट याच्यामधून दुसरी क्वालिटी आहे. मग ही अशीच राहतील. याच्यामध्ये आपल्याला फक्त व्हाईटच पाहिजे होतं समजा. आहे का बघा. नाही आपल्याला एकदम फुल व्हाईट पाहिजे आहे आणि तेही पण मार्बल फिनिशमध्येच पाहिजे आहे. सपोज व्हाईट येईल का असे डॉटेडमध्ये जे दिलं आहे त्याच्यामध्ये तेच येईल. त्या व्यतिरिक्त काहीच नाही. व्हाईट नाही येणार. हे आहे व्हाईट आहे. शीट्स आहे चांगली वाटते ना ही. चांगली वाटते पण आपल्याला याच्यापेक्षा चांगली पाहिजे. हा म्हणजे जास्त शाईन करणारी पाहिजे. ही थोडी कमी शाईन करत आहे आणि हा एक थोडा बरं वाटत आहे. शाईन नाही त्याच्याबरोबर. नाही शाईन तशी नाही लाईटामुळे ह्या नाही तर ते शाईन काय मॅट फिनिश नाही आहे ना. नाही ग्लॉसीमध्येच पाहिजे आपल्याला. आपली रिक्वायरमेंट आहे अशी व्हाईट आणि मार्बल फिनिशमध्ये. हे आहे ना आहे. हां याच्यामध्ये गोल्डन पण आलं पाहिजे. तुम्ही त्या दाखवलं त्या पट्ट्याच्या मॅडम. ते आहे का ग्लोसीमध्ये. लास्ट हो गई मिडनाइट. त्याच्यामध्ये व्हाईटचं कॉम्बिनेशन पाहिजे होतं आपल्याला. हां व्हाईट व्हाईट आणि पाहिजे. गोल्डन. व्हाईट आणि गोल्डन. चला तिकडे दाखवतो म्हणतात. मग आपल्याला असं स्क्वेअरमध्ये हे त्याचे बघायला पण नाही आहे. फक्त बघायला 2च पीस आहे. हो ना.
वॉर्डरोबसाठी तो पहिला आला जो चुनलो होता तो आला चांगला वाटतो. कोणता तो ऍक्च्युली कोण वाटतो ते कुठे आहे तो? ते नाही का? हा, याच्यामध्ये. तो व्हाईट झाला ना तो याच्यामध्ये. नाही तर मग थोडंसं काही वेगळं घ्या, नाही तर मग पूर्ण पांढरं राहिलं पाहिजे. नाही आपण ते कसं मार्बल हे म्हणतोय का तुम्ही? हां हा म्हणतोय ना. हां याच्यातून किंवा आता कसा इकडल्या वाले वाईट आहे ना, याच्यातून थोडासा वेगळा घ्या असं म्हणलं. नाही याच्यामध्ये तर आहेच ना, तो वेगळाच आहे. हा आणि तो एकच फीचर difference. हा कलर आणि हा कलर डिफरन्स आहे. प्युअर व्हाईट आहे. मग आपण याच्यामध्ये असं घेऊ. हां याची पडते 5,500 आणि ही त्यांची खूप प्राईस आहे. स्पार्कल प्लस आहे, प्लेन सेम आहे. शाईन बरोबर. लाईटमध्ये हां आता याच्यामधला कलर चूज करायला हा मला असं वाटत आहे. किंवा मग हां या दोनपैकी बघा. लागणार क्रॉस नाही क्रॉस वॉलला लागणार आहे. ही ऑर्डर आपला याच्यामध्ये दोन नाही हां हाँ और ये तो एक हाँ मिल्की वाईट ह्यात नाही हां हां पण याच्यामध्ये आपल्याला लाईट उडन पाहिजे. कलर लाईट पाहिजे आपल्याला. एवढी खास नाही वाटत. याच्यापेक्षा हे चांगली वाटते. कशामधून पाहिजे जे हे लावले आहे की आपला तो वुडन कलर दाखवा. त्या वुडनमध्ये कोणतं मॅच होणार आहे? थोडीशी भेटतं. हां बायकाने रोडचं मॅच होणारच नाही ना. तरी पण थोडा बहुत झाला तर ते काम त्याच्यात हा होईल मॅडम. तोही नाही होत. तो डार्किश आहे. शाईनमध्ये खूप तो डार्क. त्याच्या बाजूचा जो ब्लॅक आहे त्याच्यामध्ये होऊ शकतो तो. चिकन जाते त्याच्यात. हां जातो बरोबर. हाच बरोबर आहे. ठीक आहे. हा व्यवस्थित आहे. हां काम झालं ना अद्विका. चला फायनली आपलं काम झालेलं आहे आणि सर्व सिलेक्ट झालं. आज एकाच दिवसात सर्व आटपून टाकलं म्हणजे परत परत यायची गरज नाही असं. तर सर्व सिलेक्ट झालेलं आहे. मायका ज्या शीट्स पाहिजे होत्या नॉब वगैरे सर्व सिलेक्ट झालेलं आहे. हा बेटा काही हरकत नाही. तर आता फक्त हे तिकडे बिल वगैरे करत आहेत. बाकी सर्व झालेलं आहे. आता निघणार आहोत आम्ही घरी जाण्यासाठी. चला तर मग मी इथेच या ब्लॉगला एंड करते आणि भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसे केलं तर. आणि हो याच्याशिवाय 2 आणखी चॅनल आहेत आपले, त्यात तिथे पण तुम्ही मला सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला तर मग बाय, टेक केअर अँड लव्ह यू ऑल. बाय.